अमेरिकेतून आलेल्या भारतीयांना मिळालेल्या वागणुकीचे संसदेत पडसाद, राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाचं निषेध आंदोलन. अमेरिकेतून निर्वासित करताना भारतीय नागरिकांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचा आरोप. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता राम मंदिर ट्रस्टकडून आरतीच्या वेळेत बदल. दर्शन घेण्यासाठी भक्तांना जास्त वेळ मिळणार. भारत कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार ठरला. गत आर्थिक वर्षात 45,000 कोटी रुपयांच्या रसायनांची निर्यात. नागपूरच्या क्रिकेट रसिकांसाठी मेट्रोची सेवा रात्री 11:30 आज भारत आणि इंग्लंड दरम्यान पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार. अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलाइट डेअरीसह इंदापूर तालुक्यातील घरावर केंद्रीय यंत्रणेचा छापा. अर्जुन देसाई याच्या घरावर कशासाठी छापा टाकला हे अद्याप अस्पष्ट. लाडकी बहीणच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटींच्या खर्चाला मान्यता. लाडकी बहीण योजनेचा सोशल आणि डिजिटल माध्यमातही प्रचार करणार. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 98 कोटींचा निधी वितरित करण्याचे आदेश. अर्थसंकल्पात तरतुदीत असल्यापैकी 225 कोटी रुपये आधीच सरकारकडून देण्यात आले होते. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख परेड. तर आर्थर रोड कारागृहात शरीफुलची ओळख परेड करण्यात आली. नर्स लिमा आणि आया जुनून यांनी आरोपीला ओळखलं.